सुचिता पांढरकर मॅडम या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका जळगाव या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित लक्ष साध्य करण्यासाठी चांगल्या प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी स्वतः प्रयत्न करून त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना निपुण क्षमता प्राप्त करून देण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. त्यांचे अनुभव आपण आज ऐकणार आहोत. केवळ तर तुमचे किती वर्गासाठीच नाही, तर तालुकाभरातील, जिल्हाभरातील इतर शिक्षक बांधवांसाठी एक उत्तम सुलभक म्हणून त्या कामकाज करतात. ते आपल्या सोबत आज आहेत. सर्वप्रथम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आदरणीय सुचिता पांढरकर मॅडम. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण आणि आपले अनुभव शेअरिंग या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी सादर करावे. श्रीमती पांढरकर मॅडम. सर्वांना नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 2 आठवड्यांपासून भाषा कृतींचा बुधवार आणि गणित कृतींचा गुरुवार हा उपक्रम सुरू आहे. आणि या शृंखलेतील आज हे 5वं पुष्प आणि या पुष्पांतर्गत भाषा कृतींचा बुधवार यातील पहिलं पुष्प आज गुंफलं जात आहे. आणि इथे मला भाषेसाठी आदरणीय डाएटचे आदरणीय झोपे सर यांनी संधी दिली, त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते. आणि आता मला आलेले माझ्या वर्गातले अनुभव मी आपणासमोर सादर करणार आहे. सर पीपीटी. माझे नाव सुचिता रत्नाकर पांढरकर. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रायपूर येथे कार्यरत आहे. आणि माझ्याकडे दुसरीचा वर्ग आहे. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम आता वर्षाच्या शेवटी आपल्याकडे आला आहे. पण तरीही ही खूप चांगली संधी आहे, कारण आपल्याला आपल्या वर्गातल्या सर्वच विद्यार्थ्यांना निपुण करायचं आहे. आपला राष्ट्रीय शैक्षण धोरण 2020 नुसार प्राथमिक स्तरावर 2026-27 पर्यंत पायाभूत भाषिक आणि गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणं ही आपल्या शिक्षण व्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आणि म्हणून हे आपण सुरुवातीपासूनच केलं. आपण यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्नशील राहिलो तर आपल्याला पुढे आपल्या विद्यार्थ्यांना सक्षमपणे घडवण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. मॅस आणि असर ह्यासारखे जे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर विविध सर्वेक्षण अहवाल येत असतात आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत जी शैक्षणिक स्थिती दर्शवण्यात आलेली असते, त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपण लक्ष केंद्रित कामकाज करू शकतो. आणि आपल्याला निपुण अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ज्या साध्य करायच्या क्षमता निश्चित करून देण्यात आलेल्या आहेत, त्या निश्चितच आपण या कार्यक्रमांतर्गत निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत साध्य करू शकतो. पुढे आपणा सर्वांना ज्ञातच आहे की 5 मार्च रोजी हा GR आला आहे. आणि या शासन निर्णयानुसार आपण आपल्या या वर्गांमध्ये पुन्हा एकदा अध्ययन स्तर निश्चित करून आपल्या सर्वांना एक नवीन दिशा मिळाली आहे आणि आपण त्या दृष्टीने कार्यरत झालेलो आहोत. सर पुढे. आपल्या या कृती कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला आपल्या वर्गाचा अध्ययन स्तर निश्चित करण्याचं प्रथमतः काम करायचं होतं. पहिला अध्ययन स्तर आपण 5 मार्च रोजी निश्चित करणार होतो. नंतर 20 मार्च 2025 ला आपण अध्ययन स्तर निश्चित करून त्याची घोषणा करणार होतो. आपण ते आपल्या वर्ग शाळा स्तरावर आपण त्या अंतर्गत चावडी वाचन आयोजित करून ज्यांनी अध्ययन स्तर प्राप्त केला आहे त्या विद्यार्थ्यांना संधी देणार होतो. त्यानंतर 5 एप्रिलला आपण अध्ययन स्तर घोषित करणार होतो आणि आपण नुकताच सर्वांनी 5 एप्रिलला त्याप्रमाणे परीक्षा आयोजित करून अध्ययन स्तर निश्चित केलेला आहे. आणि यापुढे पण आपल्याला 20 एप्रिलला 5 मे 20 मे 15 जून
30 जून या रोजी आपल्याला अध्ययन स्तर निश्चित करायचा आहे. सर पुढे. तर प्रथम भाषा म्हणजे वाचन या क्षमतेसाठी आपण आता विचार करणार आहोत. तर आपल्या या वाचनासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता, मी दुसरीचा वर्ग घेते त्यामुळे मी आता दुसरीसाठी प्रामुख्याने बोलणार आहे. तर दुसरीसाठी प्रथम भाषेसाठी वाचन क्षमतेमध्ये अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे वाचतो, ही अपेक्षित अध्ययन क्षमता आपल्याला या कृती कार्यक्रमाअंतर्गत निश्चित करून देण्यात आलेली आहे. तर वाचन हे खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाला वाचन यायलाच हवं. मुलाला वाचता येतं. आपल्या वर्गात आपण जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला सांगतो की वाचन कर, तो वाचतो, पण वाचलेलं मात्र त्या मुलाला समजलेलंच असतं असं मात्र नाही. वाचलं काय, त्याचा अर्थ लागतो का, याचा संबंध वाचनाशी आपण जोडायला हवा. म्हणजे वाचन म्हणजे त्याचा अर्थ लागणं, आणि हीच व्याख्या धरून आपली मुलं साक्षर करायला हवी. आणि भाषा शिकण्यासाठी, भाषा म्हणजे वाचन आपल्याला व्यवस्थितरित्या आलं, समजपूर्वक जर आलं, तर त्याचा उपयोग गणिताच्या किंवा इतर सर्वच विषयांच्या अध्ययनामध्ये विद्यार्थ्यांना निश्चितच होत असतो. आणि म्हणून पायाभूत स्तरावर गणिताचं शिकणं, इतिहास, भूगोल ह्या सर्वच विषयांकडे वळण्यापूर्वी पायाभूत स्तरावर भाषा, वाचन, लेखन हे विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे करणं, हे आपल्या या कृती कार्यक्रमाचं सर्वात महत्वाचं असं आपलं एक निष्कर्ष आपण म्हणूया त्याला. सर पुढे. इयत्ता दुसरीसाठी आपल्याला याच्यासाठी अध्ययनाचे स्तर निश्चित करून दिले आहेत. तर यामध्ये वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी ओळखत नाही. आता मला वाटतं आपल्या सर्वांच्याच वर्गामधील सर्वच विद्यार्थी या वर्णमालेतील सर्व अक्षरे आणि त्यांचे ध्वनी ओळखतात. माझ्या वर्गामध्ये पण सर्वच विद्यार्थी वर्णमालेतील सर्व अक्षर आणि त्यांचे ध्वनी ओळखतात. तरी पण या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा हे वर्णमालेतले जर ध्वनी, उच्चार, जे अक्षर आहेत ते हाताळायला मिळाले तर मुलांना नेहमीच आवडत असतं. आणि म्हणून आपल्या भाषा पेटीमध्ये मुळाक्षरांचे जे संच आहेत, तो मुळाक्षरांचा संच मी बऱ्याचदा वापरत असते. आणि मुलं त्यांनी नावं तयार करतात. या मुळाक्षरांच्या संचासोबत स्वरचिन्ह देखील पुरवण्यात आलेली आहेत. आणि स्वरचिन्ह लावून वेगवेगळे शब्द, आपली स्वतःची नावं, मित्र मैत्रिणींची नावं विद्यार्थी तयार करतात. आणि जोडी जोडीने ती तयार करताना एकमेकींचं नाव तयार केलं की त्यांना खूप आनंद होत असतो. आणि त्याद्वारे त्यांचं पुन्हा एकदा खेळाद्वारे मजेशीर असं काहीतरी अध्ययन घडून येत असतं. पुढची पीपीटी. वाचनासाठी इयत्ता दुसरीला पुढचा जो अध्ययन स्तर दिलेला आहे त्यामध्ये आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो. तर 2 अक्षरी शब्द वाचनासाठी माझ्याजवळ काही कार्ड आहेत. तसंच आपलं जे सचित्र बालमित्र ही उजळणी जी आहे, या उजळणीचा मी बऱ्याचदा वापर करत असते. मुळाक्षर आणि त्यांचे उच्चार आपण क्लिअर, स्पष्टपणे आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवले तर विद्यार्थी खूप छान प्रकारे ते ऐकतात आणि मग ते लिहितात सुद्धा. तर फळ्यावर शब्द मी तो बोलते आणि तो फळ्यावर पण लिहिते. नंतर त्याचेच कार्ड म्हणजे इनलार्ज अशी झेरॉक्स मी करून घेतली आहे बालमित्राची पण. आणि इतर पण आपल्याला वेळोवेळी जे मिळत असतात त्याच्या पण झेरॉक्स उपलब्ध आहेत वर्गात. तर मुलं ते वाचायला घेतात. ज्याला आवडेल त्याला जेव्हा वेळ असेल आणि त्यांना फक्त इच्छा झाली वाचायची की ते वाचायला घेतात. जे छोटे छोटे कार्ड्स आपल्याला मिळालेले आहेत सध्या, प्रचारादरम्यान पण काही कार्ड्स मिळतात, तर ते कार्ड आपण त्याचा उपयोग या प्रकारे पण मी करत असते. त्या कार्ड्सवर काही वेळा मागच्या बाजूनी शब्द, छोटी वाक्य लिहून ती मुलांना सहज हाताळता येतात आणि आपण त्याचा वाचनासाठी उपयोग करून घेत असतो. असा उपयोग मी नेहमी करत असते. आणि छोटी वाक्य
छोटी अक्षरं, 3 ते 4 अक्षरी शब्द असा संच मुलं जे बोलतात ते पण लिहून त्याचा संच मी तयार केला आहे आणि ते मुलं वाचतात. पुढची PPT. परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो. तर ह्यामध्ये आपल्याला पाठ्यपुस्तक अतिशय महत्वाचं आहे. तर पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या अतिशय सुंदर असं आपलं पाठ्यपुस्तक तयार करण्यात आलेलं आहे आणि मुलांच्या भावविश्वासी निगडीत अशी चित्र त्याच्यामध्ये आहेत आणि काठिण्य पातळी सुद्धा अगदी वयानुरूप वाढत वाढत गेली. अगदी भावविश्वाशी निगडीत शब्द आणि त्याची काठिण्य पातळी म्हणजे सुरुवातीला जोड शब्द अजिबात नाही आणि नंतर हळूहळू हळूहळू गरजेनुसार जोड शब्द सुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर अशा पद्धतीने पाठ्यपुस्तकाचं वाचन खूप महत्वाचं ठरतं. म्हणजे परिचित मजकूर आपल्याला म्हटलेला आहे त्यामुळे पाठ्यपुस्तकातली छोटी छोटे वाक्य आणि मी त्याचं ऐकून श्रुतलेखन सुद्धा विद्यार्थ्यांना करायला लावत असते. नंतर पुढच्या भाग 2 पासून छोटी छोटी जोडाक्षरं सुद्धा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेली आहेत. तर त्याचं वाचन, विरामचिन्हांचा वापर, विरामचिन्हांचा पण वापर पुस्तकामध्ये आलेला आहे आणि वेळोवेळी आपण त्याची ओळख करूनच देतो. पण या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा नव्याने सर्वच विरामचिन्हांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. म्हणजे पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गार चिन्ह अशा सर्वच विरामचिन्हांची ओळख पुन्हा एकदा केली आणि आपण कसं वाचतो ते एक आदर्श वाचन विद्यार्थ्यांपुढे करून दाखवल्यावर विद्यार्थी ते ऐकतात आणि आपलं अनुकरण ते करत असतात आणि म्हणून ते सुद्धा त्याच आरोह अवरोहासह उत्तम प्रकारे वाचन करतात. म्हणजे विरामचिन्हांची दखल घ्यायला विद्यार्थी शिकतात आणि आपण जी गती ठेवली त्या गतीप्रमाणे गती सुद्धा ते ठेवतात आणि आपण जे चावडी वाचन आयोजित करणार आहोत शाळा स्तरावर त्या चावडी वाचनामध्ये ज्यांनी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केल्या आहेत अशा विद्यार्थ्यांचा आपण समावेश करणार आहोत आणि त्यांना इतर सर्व त्यांच्या गावातील परिचित लोकांपुढे वाचून दाखवण्याची संधी शाळेत मिळते आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना फार आनंद वाटतो. सर्वच विद्यार्थी अगदी उत्साहाने आता जे 2 चावडी वाचन झाले आमच्या शाळेत तर शाळेमध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी या चावडी वाचनामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी दुसरीचं पुस्तक पण वाचलं, गणनक्रिया पण करून दाखवल्या आणि तिसरीच्या पण पुस्तकातला उतारा वाचून दाखवला. तिसरीच्या विद्यार्थ्यांनी चौथीचा पुस्तकातला उतारा सुद्धा वाचून दाखवला. अशा प्रकारे त्यांनी अध्ययन स्तर आपला जो आहे तो तिथे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि पालकांनी पण कौतुक केलं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना या चावडी वाचनातून एक छान प्रेरणा मिळाली. पुढची PPT. परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो. तर ह्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकाचं वाचन. आता माझ्या वर्गामध्ये मी एक नियमच आहे की परिपाठ होऊन जेव्हा मुलं वर्गात येतात तेव्हा सर्वप्रथम आम्ही वाचन घेतो आणि प्रत्येक विद्यार्थी रांगेनुसार वाचनाची सुरुवात होते आणि 5 ओळी आपल्या पाठ्यपुस्तकाचं वाचन प्रत्येक विद्यार्थी करतो आणि या 5 ओळी ज्या वाचायच्या असतात त्यामध्ये विद्यार्थी लक्ष ठेवतात की आता तुझ्या 5 ओळी पूर्ण झाल्या आहेत आणि त्यामुळे आता माझा नंबर आहे आणि त्यामुळे पहिला विद्यार्थी थांबतो आणि पुढचा सुरू होतो आणि अशा वेळी जर एखाद्याला वाचताना थोडी अडचण येत असेल तर तो विद्यार्थी घरी जाऊन आपल्या परीने प्रयत्न करतो किंवा माझ्या जवळ येऊन मला विचारतो की हा शब्द कसा, याचं वाचन कसं आणि त्यामुळे निश्चितच या उपक्रमाचा सुद्धा मला भरपूर फायदा झाला आहे. परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचणं. आता आपल्या पुस्तकामध्ये जोडाक्षर पण आहेत आणि त्याच्यातून तयार झालेली लहान लहान वाक्य आणि
आपण याचं जर नेहमीच वाचन घेतलं तर ती ओळखीची होतात आणि जोडाक्षरांचा सुद्धा सराव विद्यार्थ्यांना यातून होत असतो. आता काही जोडाक्षरं जी आहेत, समजा त, च, क, म यांना आपण य जोडायचा असतो. त्या य जोडल्यावर त्यांच्यापासून शब्द तयार होतात. समजा त ला य जोडल्यावर त्य, त्याग, न्याय, ध्यान, म्यान असे जे शब्द आहेत, हे शब्द एका सांगितल्याने होत नाही, तर ह्याचा सराव घ्यावा लागतो. आणि अशा पद्धतीने मी विद्यार्थ्यांचा सराव घेत असते जोडाक्षरांचा. तर वेगवेगळ्या प्रकारची जोडाक्षरं, त्यांची रचना कशी झाली आहे, हे जर फळ्यावर विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजून सांगितलं आणि ती रचना कशी झाली हे समजलं, तर विद्यार्थी ते उत्तम प्रकारे वाचन करू शकतो. परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचते. तर आपल्याला हे जे उद्दिष्ट आहे, हे पूर्ण करताना मजकूर परिचित आहे म्हणून हे साध्य होत असतं. आणि थोडा प्रयत्न मात्र करावा लागतो, कारण विरामचिन्ह आहेत आणि आरोह अवरोह सुद्धा आपल्याला या स्तरावर अपेक्षित आहे. म्हणून याला अधिक सराव मी घेते आणि सराव घेतल्यामुळे त्याच्यामध्ये परफेक्टपणा येत असतो आणि विद्यार्थी आपल्या प्रतीने आणखी जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. पुढची PPT. परिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो. तर या सोपी जी वाक्य आहेत ती विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी निगडीत असतात आणि आपण पुस्तकातली बऱ्याचदा घेतो किंवा बालमित्र जे आहेत त्यातली पण घेतो किंवा वर्गात घडलेला एखादा प्रसंग, त्याच्याशी जुळलेली वाक्य आहेत ती वाक्य आम्ही लिहितो आणि ती वाक्य लिहिली की विद्यार्थ्यांना ती आपल्या जवळची वाटतात. अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये. तर ह्यासाठी आपल्या आपल्याला प्राप्त जी शैक्षणिक साहित्य आहे त्यामध्ये बरेच असे तक्ते आहेत. काही तक्ते रंगीत आहेत आणि ती रंगीत चित्र कविता सुद्धा त्यावर सुंदर सुंदर लिहिलेल्या आहेत. जसं एक शहाणी बहुली, खारबाई खार, गाय, ये रे ये रे पावसा, माकडाचे दुकान, या ज्या कविता आहेत या अगदी सुंदर आणि आपल्याला त्या गाऊन सुद्धा विद्यार्थ्यांना सादर करता येतात आणि त्या म्हटल्या आणि मग त्यांचं वाचन सुद्धा केलं की विद्यार्थ्यांना खूप आनंद येतो आणि चित्र इतकी बोलकी आहेत की विद्यार्थ्यांना ती फार आवडतात. ज्या दिवशी आपण ही कार्ड विद्यार्थ्यांना वाचायला देतो त्या दिवशी विद्यार्थी खूप आनंदित असतात आणि हा एक उपक्रम घेते. आणखी यासारखीच आणखी चित्र पण माझ्याकडे आहेत आणि त्यासोबतच आपण गोष्टीची जी पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत, आपल्या वाचनालयातली गोष्टीची पुस्तकांमध्ये वयानुरूप गोष्टी दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी जोडलेल्या अशा काही परीकथा, काही राजा राणीच्या गोष्टी आणि या गोष्टींमध्ये चित्र तर आहेतच, पण जोडाक्षर आणि सर्वच काही आपल्याला जे वाचन विद्यार्थ्यांमध्ये आपला जो अध्ययन स्तर आपल्याला अपेक्षित आहे तो निश्चित करण्यासाठी या पाठ्यपुस्तकांचा आपण उपयोग गोष्टींच्या पुस्तकांचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. नंतर आपण काही उतारे फलकावर लिहून जर दिले तर त्यामध्ये जी अवतरण चिन्ह, विराम चिन्ह आणि आरोह अवरोह आपण जर ते लिहून ठळकपणे विद्यार्थ्यांना आपण एक आदर्श वाचन करून दाखवलं आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वाचन करायला सांगितलं तर विद्यार्थी त्याप्रमाणे प्रयत्न करतात. माझ्या वर्गात या उपक्रमाचा मला बराच फायदा झाला आणि मी बऱ्याचदा एखादा अपरिचित उतारा फळ्यावर लिहिते आणि त्यामध्ये स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गार चिन्ह असे सगळेच चिन्ह आलेले असतात आणि त्यामुळे ते कसे वाचायचे याचं वाचन मी विद्यार्थ्यांना करून दाखवते. योग्य आरोह अवरोह कसा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना समजायला मदत होते आणि त्यामुळे विद्यार्थी उत्तम प्रकारे त्याचं वाचन करतात आणि आपला अध्ययन स्तर आपल्याला
मिळवण्यासाठी मला तरी मदत झालेली आहे. सपोर्ट. आता लेखनासाठी आपली जी अपेक्षित अध्ययन क्षमता आहे, तर ती आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या 2-3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन विद्यार्थी करतो. आता 4 ते 5 सोपे शब्द आणि जोडाक्षर असं आपल्याला आणि त्याचं अनुलेखन पण आणि श्रुतलेखन पण. अनुलेखन तर सहज शक्य असतं विद्यार्थ्यांना, पण श्रुतलेखनासाठी आपल्याला थोडे प्रयत्न करावे लागतात. तर सुरुवातीचं जे लेखन आहे हे चित्र स्वरूपात असतं, म्हणजे चित्र विद्यार्थ्यांना हवीशी वाटतात आणि म्हणून आपलं सुरुवातीचं जे पहिलीचं पाठ्यपुस्तक आहे त्यात चित्र आणि शब्द यांचा समन्वय साधला आहे. म्हणजे चित्र आणि चित्राच्याच खाली चित्राचं नाव असं स्वरूप तिथे आहे. आणि त्यामुळे आधी विद्यार्थी चित्र वाचतो आणि चित्राच्या खाली त्याचं नाव दिलेलं असतं. मग चित्र आणि नाव अशा पद्धतीने त्याची सराव होतो आणि त्यामुळे चित्राशी रिलेटेड मग तो आकार, त्या लेखनासाठीची जी तयारी आहे ती त्याच्या डोळ्यांना तो आकार व्यवस्थितपणे समजतो आणि त्या दृष्टीने मग हळूच आपण त्या पुस्तकानुसार सुद्धा आकाराकडे आपल्या विद्यार्थ्यांना वळवायचं आहे. आणि त्याच पद्धतीने मी केलं आणि त्यामुळे मुलांना लिहिण्यासाठी सोपं गेलं आणि त्यांना मुळाक्षर लिहिता येतात. पुढची पीपीटी. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही. तर आपल्या या निपुण महाराष्ट्रांतर्गत लेखनासाठी जे परिशिष्ट दिली आहेत त्यामध्ये वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही असं जे दिलं आहे. पण बहुतेक सर्वच विद्यार्थी, माझ्या वर्गातले सर्वच विद्यार्थी वर्णमालेतील अक्षरं पाहून लिहू शकतात. पण एखादा विद्यार्थी असा असतो की जो प्रयत्न करून सुद्धा त्याचं चुकतं. तर तरीही मी त्याचं लेखन स्वीकारते, कारण त्याला, माझ्या अस्तित्वाला काहीतरी किंमत आहे. मला सुद्धा या वर्गामध्ये महत्व आहे. ही जाणीव जेव्हा विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण होते, तेव्हा तो वर्गामध्ये उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याचं नेहमी वर्गात हजर राहून राहून नेहमी सरावातूनच त्याला ते लिहिता येऊ शकतं. ज्यांना आपण थोडा वेळ लागतो अशा विद्यार्थ्यांसाठी. नाहीतर मला वाटतं सर्वच वर्गांमधील मुलं वर्णमालेतील अक्षरं पाहून लिहितात. नंतर दुसरा जो स्तर आहे तो आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो. तर ही पण आपण लिहितातच. तर शाळेमध्ये आता बहुतेकच सर्वच शाळांमधल्या भिंती या बोलक्या भिंती झालेल्या आहेत. सुंदर अशी चित्र आपल्या शाळांमध्ये सर्वच भिंतींवर बाह्यरंग जे सजवण्यात आला आहे, अंतरंग सुद्धा सजवण्यात आला आहे. तर ते फक्त नवीन जेव्हा निर्माण झालं तेव्हाच नाविन्य राहू नये, तर आपण वेळोवेळी आपल्या या बोलक्या भिंतींकडे आपल्या विद्यार्थ्यांचं लक्ष खेचलं पाहिजे आणि त्यांना ते दाखवलं पाहिजे की हे इथे असं लिहिलेलं आहे. ते फक्त चित्र नाही, तर आमच्या शाळेमध्ये सुद्धा भिंती सुंदर रंगवलेल्या आहेत आणि छान छान अध्ययन घटक तिथे लिहिलेले आहेत. तर त्या चित्रामध्ये मी विद्यार्थ्यांना ते सुद्धा लिहायला बसवत असते, त्यांना ते दाखवत असते आणि वाचन सुद्धा आम्ही तिथे करतो. आणि ते वर्णमालेतील शब्द, तिथे छोटे छोटे सोपे शब्द, वर्णमालेतील अक्षर, हे जे लिहिलं आहे त्याचं आम्ही लेखन करतो, वाचन सुद्धा करतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शाळेची चांगली चांगली ओळख आणि लक्षात राहण्यासारखी ओळख पण निर्माण होते की आमच्या शाळेतल्या भिंतींवर सुद्धा काय काय लिहिलं होतं हे पूर्ण आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहील असं मला वाटतं. पुढची. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला ऐकून अक्षरे लिहितो. आपल्या आता दुसरीच्या वर्गाचा विचार करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीचा उच्चार आपण त्यांना ऐकवून लिहिणं हे अपेक्षित आहे. तर ह्याच्यासाठी मी पुन्हा सांगते की मी सचित्र बालमित्र हे जे पुस्तक आहे ह्याचा मी रोज उपयोग करत असते आणि या बालमित्र मधले शब्द मी विद्यार्थ्यांना तोंडी सांगते
तोंडी सांगितल्यावर विद्यार्थी ते ऐकतात आणि बरेच असे मुलं ते लिहितात. पण समजा काही मुलांचं लिहिताना थोडंसं चुकलं, तर मी फळ्यावर लिहिते. त्यांना थोडा वेळ दिल्यावर आपण त्यांच्याकडून एक फेरी मारून दिल्यावर मी तो शब्द फळ्यावर लिहिते आणि काही मुलांचा जर चुकला असला तर ते त्याच वेळी त्यांच्या लक्षात आणून देते की हे या पद्धतीने आपण लिहायला हवं होतं आणि तुझं असं असं इथे राहून गेलं. आणि तो विद्यार्थी पण ते लगेचच दुरुस्त करतो आणि त्यामुळे अपेक्षित श्रुतलेखन तिथे साध्य होतं. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो. तर बालमित्रमध्ये स्वरचिन्ह विरहित असे शब्द सुद्धा आहेत आणि सर्वच स्वरचिन्ह असणारे शब्द सुद्धा आहेत. म्हणजे कानायुक्त स्वर, वेलांटीयुक्त, मात्रायुक्त, दोन मात्रायुक्त असे सर्वच शब्द आहेत. आणि वेळोवेळी आपल्याला वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये जे अध्ययन साहित्य प्राप्त होत असतं ह्याच्या सुद्धा मी झेरॉक्स काढून माझ्याजवळ संग्रही ठेवल्या आहेत आणि त्या सुद्धा मी विद्यार्थ्यांना ऐकवून त्यांचं श्रुतलेखन त्यांच्याकडून करून घेत असते. आणि ह्या अशा पद्धतीने श्रुतलेखनाचा उत्तम असा सराव विद्यार्थ्यांचा होत असतो. पुढची पीपीटी. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्ह वापरून शब्द लिहितो. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो. तर हे जोडाक्षरयुक्त जे शब्द आहेत ह्याचे मी वेगवेगळे प्रकार करून घेतले आहे. म्हणजे य जोडून, नंतर दोन अक्षर जोडून अशा पद्धतीने वेगवेगळे जे शब्द जोडाक्षर दंडयुक्त शब्द जे आहेत त्यांना जोड जोडाक्षर कसे लिहिले जातात ह्याचा सर्व एक गट पद्धत मी केलेली आहे. समजा दोन अक्षरे एकत्र येऊन तयार होणारी जोडाक्षर श अर्ध्या श ला म जर लागला, श्म, चष्म, अर्ध्या स ला त जोडला तर स्त, पुस्तक, पन्नास, हत्ती असे जोड शब्द. नंतर र जोडून होणारी जोडाक्षर तर र वेगवेगळ्या प्रकारे लिहिला जातो. जसं की कुऱ्हाड. मग या कुऱ्हाड शब्द लिहिताना र कसा लिहिला जातो हे विद्यार्थ्यांना वेळोवेळी समजावून सांगावं लागतं. हा र आहे आणि हा जोडाक्षरामध्ये अशा पद्धतीने आपण लिहिणार आहोत. आणि रफार पण र लिहिताना जोडाक्षरामध्ये रफार देण्याची आपल्या मराठीमध्ये पद्धत आहे. मग तो रफार तर तो रफार मग मी विद्यार्थ्यांना समजावून सांगते. आणि त्याचे उदाहरण समजा आपण सूर्य, वर्तमान, वर्धमान, नंतर त्याचं वाक्य जर घ्यायचं म्हटलं तर श्रुतलेखनामध्ये गर्वाचे घर खाली, वर्धमान सर्व मुलांना आवडतो असे वाक्य मी विद्यार्थ्यांना सांगते. आणि त्यामुळे जोडाक्षरांचा सुद्धा सराव होतो. नंतर द मध्ये आपण र टाकण्याची जी पद्धत आहे त्याचं लेखन, प मध्ये र सुद्धा त्याच प्रकारे प्रकाश, पत्र, समुद्र, एप्रिल असे. नंतर ट मध्ये र टाकण्याची खालच्या बाजूने आपण त्याला रकार देतो. ट्रक, ड्रम, महाराष्ट्र, ही ही सगळी जी जोडाक्षर आहे ही वारंवार सरावाने विद्यार्थ्यांना येतात. त्यामुळे या सर्व जोडाक्षरांचा सराव मी वारंवार घेते आणि त्यामुळे विद्यार्थी हे जोडाक्षर उत्तम प्रकारे लिहू शकतात आणि त्याचं वाचन सुद्धा करू शकतात. नंतर क्ष आणि ज्ञ या दोन अक्षरांसाठी सुद्धा आपल्याला विशेष प्रयत्न करायला हवे असतात. तर मी त्यासाठी शब्दांचा संच बनवला आहे. म्हणजे क्ष वरून सुरू होणारे आणि ज्ञ वरून सुरू होणारे यांचा सुद्धा सराव विशेष करून मी घेते. म्हणजे क्षमा, लक्ष, पक्ष, दक्ष, अक्षर, रक्षक, साक्षर असे दोन पासून सुरू होऊन पुढे तीन अक्षरी, चार अक्षरी असे शब्द आणि मग त्याला धरून वाक्य. अक्षयला विज्ञान आवडते. ज्ञने पण ज्ञची रचना पण मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे द आणि न आणि य हा त्याच्यामध्ये एकत्र येतो. ज्ञान, प्रज्ञा, यज्ञ, अज्ञान, ज्ञानदेव असे शब्द जर त्यांना लिहायला सांगितले तर या दोनही शब्दांची त्यांना लिहिण्याची सवय होते आणि वाचन सुद्धा त्या शब्दांचं ते उत्तम प्रकारे करायला लागतात. त्यासाठी काही वाक्य माझ्याकडे तयार असतात. जसं वारकरी लोक ज्ञानेश्वरी लक्ष देऊन ऐकतात, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तर अशा प्रकारे हे शब्द मी घेते आणि योग्य
त्यांचा लेखन आणि वाचन ह्याचा सराव मी अशा प्रकारे घेत असते. सर पुढे. शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची सोपी वाक्ये पाहून लिहितो. तर हे ह्याच्यासाठी आपल्याकडे जी कार्ड आहेत या कार्डांचा उपयोग मी करत असते. छोटे छोटे वाक्य लिहिलेले कार्ड माझ्याकडे आहेत आणि ते 2 ते 3 वाक्य, 2 ते 3 शब्द असणारे वाक्य आहेत आणि ते छोटी छोटी वाक्य मुलं वाचतात आणि लिहितात सुद्धा. सोपे शब्द आणि सोपी जोडाक्षर असणारी जी वाक्य आहेत ती अशा पद्धतीने मुलं लिहितात. सर पुढे. शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो. तर याच्यासाठी पण काही वाक्यांचा समूह असे मी बनवून ठेवले, जसं आकाशात ढग आले, मुसळधार पाऊस पडला, सगळीकडे पाणीच पाणी झाले. तर हे वाक्य असे मी विद्यार्थ्यांना ऐकवते आणि विद्यार्थी वाक्य लिहितात. पण मग त्यांना ते समजलं आहे की नाही ह्याची पण पडताळणी आपण करणं आवश्यक असतं. आणि म्हणून या वाक्यांवर मी काही प्रश्न सुद्धा लगेच विचारत असते. जसं की आता पाऊस कसा पडला? मग विद्यार्थी पुन्हा त्यांना माहित असतं की आपल्याला प्रश्न विचारणार आहे, म्हणून ते सुरुवातीलाच लक्षपूर्वक ऐकतात आणि लक्षपूर्वक लिहितात आणि त्यामुळे त्यांना ते माहित असतं की याचं उत्तर काय आहे. प्रश्नाचं उत्तर सुद्धा ते व्यवस्थितपणे देतात. नंतर जोडाक्षर असणारे विराम, 2 ते 3 शब्द जोडाक्षरयुक्त 1 ते 2 वाक्ये ऐकून विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो. हा अध्ययन पण आपल्याला गाठायचा आहे. तर त्याच्यासाठी पण काही वाक्य म्हणजे असे वाक्यांचे संच मी बनवले आहेत. अंजली सकाळी अभ्यास करते, संध्याकाळी आजी बरोबर फिरायला जाते. आता हे माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनीच सांगितलेली 2 वाक्य आहेत. तर ही वाक्य पण आम्ही लिहिली. आता ही पण मग याच्यावर प्रश्न पण विद्यार्थ्यांनीच बनवली की आजी फिरायला केव्हा जाते आणि अंजली अभ्यास केव्हा करते. मग अशा पद्धतीने त्यांनी जी शब्द बनवली, स्वतःच वाक्य बनवली, स्वतःच त्यावर प्रश्न बनवले, स्वतःच उत्तरं दिली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप छान म्हणजे शिकत आहोत हे सुद्धा त्यांना कळत नाही, पण त्यांचं शिकणं होत असतं. पुढे. सोप्या शब्दांची 2 ते 3 सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो. तर ह्याच्यामध्ये सोपे शब्द आहे म्हणजे आपण जर विद्यार्थ्यांशी चर्चा केली सहज, तर चर्चेतनं त्यांनी जे वाक्य सांगितले ते वाक्य आपण सोपी सोपी वाक्य जर लिहिली तर ती त्यांना गमतीशीर पण होतात. समजा एक होती आजी, आजीने मेथीची भाजी आणली. असे वाक्य आपण त्यांच्याच चर्चेतनं लिहिले आणि ते त्यांना पण लिहायला लावले. तर विद्यार्थी खूप आनंदाने हे वाक्य लिहितात आणि त्यांचं अपेक्षित अध्ययन स्तरापर्यंत पोहोचणं सुद्धा होत असतं. नंतर 2 ते 3 सोपे शब्द, सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह 3 ते 4 वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो. तर यामध्ये आपल्याला त्यांना योग्य गतीपर्यंत न्यायचं आहे. नंतर विरामचिन्हांचा वापर सुद्धा विद्यार्थ्यांनी करायला हवा आहे. तर त्यासाठी तशी रचना मी करत असते. म्हणजे मोती जंगलात खेळत होता, मोती अंगणात खेळत होता, त्याची सावली अंगणात पडली होती. मोती पळाला की सावली पळायची. मग इथे या अशा वाक्यांमध्ये स्वल्पविराम, पूर्णविराम, विद्यार्थी लक्षपूर्वक, आपण जर उच्चार व्यवस्थित केला तर विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात आणि विरामचिन्ह सुद्धा ते व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न करतात. सर्वच विद्यार्थ्यांना ही विरामचिन्ह देणं जमत नाही, पण 70-75% विद्यार्थी मात्र हा प्रयत्न छान प्रकारे करतात. पुढे. पुढची पीपीटी. श्रुतलेखनाकरिता सोप्या शब्दांची 2 व 3 वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो. सोपी शब्द आणि सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह
पाठ्यपुस्तकातील पण काही वाक्य घेऊन आपण अशा प्रकारे त्याचा सराव घेऊन लिहित असतो. आणि श्रुतलेखनाकरता 4-5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो. नंतर सोपी शब्द, सोपी जोडाक्षरे यांनी युक्त वाक्य विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने लिहितो. आता इयत्ता दुसरीसाठी हा स्तर थोडा कठीण आहे, पण तरीही विद्यार्थ्यांचा सतत सराव घेतल्याने विद्यार्थी हे सुद्धा लिहितात. आता पाठ्यपुस्तकातलाच उतारा जो आहे, आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्यालाच जाऊन विचार. आता हे जे वाक्य आहे हे मी अशा पद्धतीने उच्चारल्यावर विचार हा शब्द संपल्यावर अवतरण चिन्ह पूर्ण होत आहे, स्वल्पविराम कुठे द्यायचा आहे हे विद्यार्थ्यांना सर्वच नाही पण 70 ते 75% विद्यार्थ्यांना हे कळतंय. आणि त्यामुळे या निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचा निश्चितच आपणाला उपयोग होतो आहे असं मला वाटतं. आणि मी या निपुण महाराष्ट्राच्या ज्या आपल्याला क्षमता दिल्या आहेत त्याला धरून जो प्रयत्न करते, म्हणजे अपेक्षित अध्ययन स्तर विद्यार्थ्यांना त्या योगे मिळतो आहे असं मला वाटतं. आणि सर्वच माझ्या सहकाऱ्यांना आपल्या आपल्या वर्गात सर्वच विद्यार्थ्यांचा त्यांचा निपुणचा अध्ययन स्तर त्यांना गाठण्याला मदत हो यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते. आणि आपल्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या आपले प्राचार्य आदरणीय झोपे सर यांनी मला इथे संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण आपल्या इयत्ता दुसरीच्या वर्गाला अपेक्षित अध्ययन स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी क्रमाक्रमाने शासन निर्णयामध्ये दिलेल्या ज्या कृती आहेत किंवा निकष आहेत त्या निकषानुसार त्या त्या टप्प्याने पुढे घेऊन जाण्यासाठी छान प्रयत्न केलेला आहे. आणि आपण केलेल्या प्रयत्नांचं यशोगाथा या ठिकाणी सादर केलीत. त्याबद्दल धन्यवाद. बऱ्याच वेळा असं होतं की वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थी म्हणजे गट वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या स्तरावर विद्यार्थी असतात. तेव्हा विद्यार्थ्यांचं स्तरनिहाय वर्गीकरण करून आपण गटात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन अनुभव दिले तर ज्या विद्यार्थ्यांची जशी गरज आहे त्या गरजेनुसार त्याला अध्ययन अनुभव देऊन आपल्याला त्यांना वरच्या स्तरापर्यंत घेऊन जाता येईल असाच अनुभव आपण या ठिकाणी प्रेझेंट केला, सादर केला. धन्यवाद.